आज आम्ही गेलो होतो देवीच्या दर्शनाला एरवडा बाजारामध्ये. त्या परिसरातील ही मानाची देवी आहे. आम्ही मागच्या वर्षीसुद्धा आलो होतो. तर म्हणले यावर्षी पण जावं. आज होता शुक्रवार, त्यामुळे वाटलं होतं की गर्दी असेल, पण खरं जो विचार केला होता तेच झालं. भरपूर गर्दी होती. कारण की भरपूर म्हणजे लोकं तिथं दर्शनाला आले होते आणि खूप लांबून-लांबून लोकं येतात तिथं दर्शनाला. आपलं घर काही फार लांब नाही आहे तिथून. आपल्या घरापासून फार जवळ आहे हे. मग आम्ही पण लागलो होतो लाईनीमध्ये. देवीची वटी वगैरे घेतली होती आणि लाईनीमध्ये उभा होतो. एका साईडला सगळं ढोलपथकाची सुद्धा तयारी चालू होती. खूप लहान मोठ्या मुलांनी उत्साहात अजिबात ते या लोकं ठिकाणी साजरा करत होते. गोंधळ करायचा नाहीये. मस्त वाटत होतं सगळं वातावरण अगदी सुखमय होतं. खूप छान वाटत होतं बघून. तिकडची लायटिंगसुद्धा बघण्यासारखी होती. म्हणजे एवढे झुंबर लावले होते ना, खूप छान वाटत होतं आणि ढोल जसा वाजत होता, आमची चकुलीसुद्धा टाळ्या वाजवत होती. खूप छान वाटत होतं. तिला असं होत होतं ना आवाजाने तिला भीती पण भरत होती आणि ती खेळतसुद्धा होती. त्यामुळं आम्ही पण एवढं म्हणजे तिच्यामध्ये खूप छान वाटत होतं आम्हाला बघून. नंतर मग आम्ही गेलो दर्शनाला. देवीला बघून तर खरंच लय भरून आलं होतं मन. पण खरंच छान होतं, छान वाटलं, छान झालं दर्शन. वटी वगैरे भरली. देवीच्या पाया वगैरे पडलो. चकुलीला सुद्धा पाया पडायला लावल्या. चकुली आमची कुठे पण गेली की तिला न सांगता ती पाया पडते, जाऊन देवीचा आशीर्वाद घेते. त्यामुळे तिला म्हणजे असे आपल्याला बघूनच मुलं हे संस्कार शिकतात. तर तिला आम्हाला काही असं जास्त शिकवावं लागत नाही. देवीचं दर्शन झालं, खाली आलो आणि ढोलपथक बघत बसलो. कारण की खूप छान म्हणजे असं ते एवढं भारी वाजवत होतं ना, तिथं बघणाऱ्यांची संख्यासुद्धा एवढी वाढली होती, की खूप गर्दी झाली होती. बघता-बघता एकदम म्हणजे असे तुडूंब भरून लोकं तिथं उभे राहिले होते. खूप छान ढोलपथक होतं. सगळे म्हणजे आजकाल ढोलपथकमध्ये सुद्धा लेडीज किती पुढे गेल्यात. म्हणजे एवढ्या मुली होत्या त्या ढोलपथकामध्ये आणि खूप छान वाजवत होत्या. त्यांना बघून सुद्धा खूप छान वाटत होतं. मस्त होता आजचा दिवस. छान दर्शनसुद्धा झालं होतं. मस्त वाटत होतं. तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती भारी केलं होतं. घरी येता-येता म्हणलं आता बाजारात आलोच आहे तर थोडं शॉपिंगसुद्धा करावी. तर मग इथे मी कानातले वगैरे घेतले आणि झालं होतं आजचा दिवस असाच होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस? नक्की बघा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.